Welcome in Sanskar Modi channel. Today we are learning class 7th chapter 3.4. Please don't read this poem. आज आपण इयत्ता 7वीच्या युनिट 3 मधील चौथा घटक कृपया ही कविता वाचू नका हे या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण या कवितेसंदर्भाची माहिती घेऊया. Ken Nesbitt is a children's poet. He writes humorous poems that express children's feelings and experiences. केन नेस्बिट हे लहान मुलांचे कवी आहेत. ते अतिशय सुंदर अशा लहान मुलांचे अनुभव आणि त्यांचे भावना यावरती कविता लिहितात. Ordinarily, all authors want people to read their literature. But funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read this poem. The warnings have just the opposite effect. You are tempted even more to read the poem. अनेक जे लेखक कवी जे असतात ते लोकांना त्यांचं वाचण्यासाठी साहित्य म्हणतात, परंतु इथे हास्यात्मक असा आहे की हा जो कवी आहे तो इतरांना हे वाचू नका अशा प्रकारची कविता त्यांनी केली आहे. चला हा वेगळा असा विरुद्धार्थी का या ठिकाणी भाव दाखवला आहे ते आपण कवितेमध्येच पाहूया. त्यापूर्वी आपणास इथे काही माहिती आहे. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिडिएटली और डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनीवे? मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स इन ग्रुप्स ऑफ 5. डिस्कस द लिस्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपणास या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला कोणी विशिष्ट अशी गोष्ट करू नका असं सांगितलं आहे का आजपर्यंत? तुम्ही ते करणे ताबडतोब थांबवलं आहे का की तुम्ही ते तसंच पुढं चालू ठेवलं आहे? 5 जणांचा आपणास गट करून करू नका अशा गोष्टींची यादी करायची जी तुम्हाला आत्तापर्यंत करू नका असं पालकांनी किंवा तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेल. असा गट करून ही वाक्य तुम्हाला या ठिकाणी चार्टमध्ये भरायची आहेत. नेक्स्ट पुढे काय विचारले बघा. When you write something or paint something or make something, do you want other to see it? Discuss the reasons for your answer. तुम्ही केव्हा काही लिहिता किंवा रंगवता किंवा काही तयार करत असता तेव्हा ते दुसऱ्यांनी पाहावं असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या उत्तराच्या कारणांविषयी आपणास मित्रांमध्ये ही चर्चा करायची आहे. चला मग आपण आता या ठिकाणी कविता पाहूया. कविता माझ्या मागे म्हणा आणि मग आपण याचा लगेच अर्थही समजून घेऊया. प्लीज डोंट रीड दिस पोयम. इट्स ओनली मीन फॉर मी. दॅट्स इट. जस्ट मूव अलॉंग नाव. देअर्स नथिंग हिअर टू सी. बिसाइड्स आय एम शुअर यू वूड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. सो पुट द पोयम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. I am telling you, it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. कृपया करून ही कविता वाचू नका. ही फक्त माझी आणि माझ्यासाठीच आहे. हे समजलं आहे ना तुम्हाला? तुम्ही इथून बाजूला व्हा, कारण यात काहीच नाही आहे तुम्हाला बघण्यासारखं. बाजूला सरकून तुम्हाला मी एक निश्चित असं सांगते की तुम्ही जर बाजूला म्हणजेच खेळण्यासाठी जा किंवा इतर काही करा, पण ही कविता वाचू नका. चला मग तुमची हे पुस्तक कवितेचं बंद करा आणि बाजूला ठेवून हळूचपणे मागे व्हा, परंतु ही कविता कोणीही वाचू नका. अरे तुम्हाला समजलं नाही का? अजूनही तुम्ही ही कविता वाचतच आहात. हे काही बरोबर नाही आहे आणि मी तुम्हाला इतकं नम्रपणे सांगतोय की हे वाचू नका असं का करत आहात. अशा प्रकारे 2-2दा अनेक वेळा तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही ही कविता म्हणत आहात, वाचत आहात. मी तुम्हाला अजून एकदा म्हणतो आहे आणि हे माझं जे खाजगी आहे ते तुम्ही वाचू नका. एकही ओळ आता तुम्ही पुढे वाचलं नाही पाहिजे. आता खूप झालं आणि ते बंद करा. हे तुमचं नाही, ही माझं आहे. त्यामुळे अजून एकदा सांगतो, हे सर्व बंद करा.
ही कविता वाचू नका. अशा प्रकारे अनेक वाक्य या ठिकाणी घेऊन कवी आपणास ही कविता न वाचण्यासाठीची ही कविता आहे समजा. चला पुढे पाहूया. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I will call a cop. He will drag you off in handcuffs. He will lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exist. ही वाचण्याची परवानगी मी दिली नाही आहे तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही हे वाचत आहात. आणि खरंच म्हणतोय हे पटकन बंद करा, कारण या ठिकाणी तुम्ही जर हे लगेच बंद केलं नाही तर मी इथून निघून जाईन आणि मी खरं सांगतोय की मी लगेच पोलिसांना बोलवेन. ते तुम्हाला घेतील, तुमच्या हातांना बांधतील, तुम्हाला बांधून ते जेलमध्ये टाकतील आणि तुम्ही सर्वांपासून मग नेहमीसाठी दूर जाल आणि त्या ठिकाणी तुम्ही वयस्कर होईपर्यंत, त्याचबरोबर अशक्त होईपर्यंत तुम्हाला तिथेच राहावं लागेल. म्हणून सांगतोय ही कविता वाचू नका. तुमचे सर्व मित्र तुम्हाला विसरून जातील, तुम्हाला कोणीही तुमची आठवण काढणार नाही. तुमचे घरचे असतील, परिवार कुटुंब असेल किंवा त्यांच्यासारखे इतर कोणी असतील ते खरंच तुम्हाला या ठिकाणी विसरून जातील. म्हणून मी सांगतोय की ही कविता वाचू नका. पुन्हा पहा तो मुलगा काय म्हणतोय. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. Here's only one solution. Here's what you will have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. Ken Nesbitt. आणखी तो या ठिकाणी म्हणतोय की तुम्ही हे सगळं वाचलंय म्हणून हे सर्व काही असं घडत आहे आणि यामध्ये तुम्हाला नक्कीच मजा आली असेल, परंतु आता खूप उशीर झाला आहे माझ्या मित्रा, कारण पूर्ण कविता तुम्ही वाचली आहे आणि इथं संपत आलेली आहे. त्यासाठी एकच त्याच्यावरती उपाय आहे की तुम्ही जे काही केलं आहे ते तुमच्या इतर मित्रांना आणि जवळच्या घरातल्या कुटुंबियांना सांगा की तुम्ही तरीही कमीत कमी कविता वाचू नका. अशा प्रकारे अतिशय गमतीदार या ठिकाणी कविता केन नेस्बिट यांनी केली होती. ही आपल्याला अर्थ समजला. आता आपण याचा इंग्लिश वर्कशॉप सोडूया. तत्पूर्वी इथे 3 शब्दांची अर्थ दिलेली आहेत. कॉप मीन्स पोलिसमॅन, फ्रेल मीन्स वीक अँड ॲमिगो मीन्स फ्रेंड. फर्स्ट क्वेश्चन, प्रेझेंट एनी 2 स्टँजाज ऑफ द पोयम युझिंग प्रॉपर इंटोनेशन. या कवितेतील कोणत्याही 2 कडवे योग्य चढ उतारांसह आपणास वर्गात म्हणायचे आहेत, सादर करायचे आहेत. तुम्ही पूर्ण कविताही सादर करू शकता. सेकंड क्वेश्चन, फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स युज्ड इन ईच स्टँजा. आपणास या ठिकाणी यमक जुळवणाऱ्या जोड्या लिहायच्या आहेत. चला मग पाहूया. मी, सी, प्ले, अवे, नाईस, ट्वाईस, लाईन, माइन, स्टॉप, कॉप, जेल, फ्रेल, मिस्ड, एक्झिस्ट, फन, डन, टू, डू. अशा प्रकारे या ठिकाणी आलेले अनेक रायमिंग वर्ड्स मी लिहिलेले आहेत. पुढे पहा. थर्ड क्वेश्चन, थिंक अँड आन्सर. इन दॅट फर्स्ट क्वेश्चन, द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोयम. हू इज दॅट समवन? आन्सर इज दॅट समवन इज एव्हरी डे हू वॉन्ट्स और लाइक्स टू रीड दिस पोयम. सेकंड क्वेश्चन, what did you feel when you read the line, please don't read this poem? Answer is, I was surprised to read that line because generally every poet eagerly wants his work or read by all around people. But here this poet is warning us not to read his poem, and so I feel tempted to read it. Third question, does the poet really want you to stop reading the poem? Answer is no, of course. The poet knows the children's nature that they don't pay heed to the warnings given by elders and are tempted to do the opposite of the warning. Fourth question,
What does the poet mean when he say tell your friend and family they shouldn't read it too? Answer is, the poet means to say that friends and family also should behave opposite of warning and should read the poem. Fourth question, what situation the lines remind you of? Put the poem down now and slowly back away. Answer is, when parents compel me to study instead of playing, I avoid it and move away backwards from study as I feel it unpleasant at that moment. Next, fourth question, decide whether the following things are right or wrong. Give your reasons for your answer. आपणास योग्य अयोग्य अशा प्रकारे ठरवायचे. फर्स्ट सेंटेन्स, reading someone's letter. It is wrong thing because it is his or her personal belonging. It is considered as bad manners to read such a letter. It is a violation of moral principles. Second, reading someone else's diary. It is also a wrong thing to do. A diary contains the personal experiences and his or her private thoughts. We have no right to go through it or peep at the personal diary secretly. Third, looking at the keyboard when someone is typing a password. It is also a wrong thing. It is a crime to find out someone's password with the intention of knowing it for misuse. Next, eavesdropping, listening together people conversation without their knowledge. Answer is, it is also a wrong thing. It is a bad habit to listen to others' conversations secretly to find information about their private life, especially if it is for spreading rumors. Last, fifth, trying to get someone's address, phone number, email, ID without their knowledge. It's also a wrong thing and a crime if it is done intentionally of misuse them to one's own advantage or to harsh the person with unpleasant things. Next question, fifth, read the lines in the given table carefully. Use your imagination and name the situations in which these lines may have been used by the speaker. दिलेल्या तक्त्यातील ओळी काळजीपूर्वक वाचून तुमची कल्पनाशक्ती वापरून आपणास बोलणाऱ्या व्यक्तीने जे वाक्य कोणत्या प्रसंगी वापरले असतील ते लिहायचं आहे. बघा, लाईन्स दिलेल्या आहेत. जस्ट मूव अलॉंग नाऊ, देर इज नथिंग हिअर टू सी. सिच्युएशन असेल, पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. स्पीकर, अ फ्रेंड ऑफ द टू ब्रदर्स who is trying to stop the fight tells the people. अशा प्रकारे तुम्ही इतरही तुम्हाला प्रसंग जे काही कळतील ते तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी मनाने पण. सेकंड सिच्युएशन, आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली, डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. या ठिकाणी अ यंग बॉय इज डिमांडिंग मनी फॉर बाईंग जंक फूड टू हिज फादर आणि स्पीकर असेल, फादर इज वॉर्निंग हिम टू ask money for his purpose. नेक्स्ट लाईन आहे, दिस इजंट युअर्स इजंट माइन. या ठिकाणी सिच्युएशन असेल, टू स्टुडंट्स आर क्वायरलिंग ओव्हर द पोझिशन ऑफ अ रुलर इन द क्लास अँड स्पीकर म्हणेल, वन ऑफ द स्टुडंट टेल्स दिस टू द अदर. नेक्स्ट लाईन्स आहेत, इफ यू डोंट क्वाईट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. या ठिकाणी सिच्युएशन असेल, अ bully is treating a person for no cause आणि स्पीकर असेल, द पर्सन हू वॉज थ्रेटन्ड टेल्स bully. नेक्स्ट सिच्युएशन, इट इज टू लेट नाऊ. सिच्युएशन असेल, अ पेशंट डाईज बिफोर डॉक्टर्स अरायवल अँड स्पीकर इज अ फॅमिली मेंबर टेल्स द डॉक्टर. देन लाईन इज, हिअर्स वॉट यू विल हॅव टू डू. सिच्युएशन असेल, अ पर्सन आस्क for a solution to his problem आणि स्पीकर असेल, द पर्सन फ्रेंड टेल्स हिम.
Next, sixth question. Add 1 or 2 lines before or after lines given below to prepare a short dialogue. एक छोटंसं संभाषण तयार करण्यासाठी ज्या खाली ओळी दिल्या आहेत त्याच्या मागे पुढे एखादी 2 वाक्य जोडून आपणास संभाषण तयार करायचे. चला मग वाक्य आहे, इट्स ओनली मीन फॉर मी. अ चाइल्ड सेड, विल यू प्लीज अलो मी टू यूज युअर बॅट. हिज फ्रेंड, नो सॉरी, इट्स ओनली मीन फॉर मी. सेकंड वाक्य आहे, you really have to stop. A boy said, I want 2 more laddus, mother. Mother said, you already have eaten 4. You really have to stop. Third sentence is, that isn't very nice. Then father said, what are you doing with the dog? Deepa said, I am pulling its tail. I like it. Father said, don't do it. That isn't very nice. The dog might bite you. Last sentence, there's only one solution. या ठिकाणचं कन्व्हर्सेशन पाहूया. लता asked, my friend Suman is not talking to me. Brother said, what for? Lata said, I quarreled with her. Brother said, there's only one solution. Go and say sorry to her and make friends with her again. मी ज्याप्रमाणे या ठिकाणी कन्व्हर्सेशन्स तयार केले, तुम्ही देखील त्या वाक्यानुसार प्रसंग तयार करून असं संभाषण कन्व्हर्सेशन लिहू शकता. लास्ट क्वेश्चन, फाइंड ऑल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स यूज्ड इन द पोएम. कवितेतील वापरलेली संक्षिप्त जी काही रूपे आहेत ती आपणास शोधून लिहायची आहेत. तुम्ही त्यासाठी माझा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा स्कॉलरशिपचा व्हिडिओ देखील प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आन्सर इज इट्स, दॅट्स, देअर्स, आय एम, यू वूड, isn't, don't, you are, I will, he will, won't, poems, here's, you will, shouldn't. चला मग या ठिकाणी हा घटक संपलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका अजमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोदी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इतरही व्हिडिओ सहजतेने पाहू शकता.